माझ्यावर चिडेल तू. कृष्णा व्हिडिओ ऑफ करायचं बाळा. कृष्णा व्हिडिओ ऑफ कर. ऑडिओ पण ऑफ कर. ऑडिओ ऑडिओ ओके. हो थांबलेली आहे मी. सगळे ऍडमिट झाल्याशिवाय स्टार्ट नाही करणार आहे. शार्प 9:30 ला मी सुरू करणार आहे लेक्चर. प्रथमेश सातारकर, हा कार्तिक साठे, हा थांब एक मिनिट. सुशांत गल्हाटे, ओके सगळे आलेत आता. हा गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. आवाज येतोय माझा सगळ्यांना? आवाज येतोय का? आवाज येतोय सगळ्यांना माझा? यस ओके क्लिअर आवाज येतोय. ठीक आहे. तर आजचं आपलं हे काय आहे? पहिलं लेक्चर आहे हो की नाही. मग सगळ्यात प्रथम गुड मॉर्निंग. काळजी घ्या स्वतःची. घरात राहा. कुणीही बाहेर पडू नका हो की नाही. मग आज वार गुरुवार, दिनांक 2/7/2020. दिनांक 2/7/2020. आजचा सुविचार आहे, खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी काहीतरी नवी शिकण्याची संधी असते. काहीतरी नवं शिकायचे ही संधी आपल्याला मिळत असते. म्हणजेच काय, खरा जो विद्यार्थी असतो त्याला कधीच सुट्टी नसते, लक्षात घ्या. आणि सुट्टी ही त्याच्यासाठी काहीतरी नवं शिकण्याची काय असते? संधी असते. मग या संधीवरून आपण काय करणार आहोत, आज एक तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे. कारण खूप दिवस झाले ना तुम्हाला गोष्ट नाही सांगितलेली हो की नाही. हा मग आता
गोष्ट सांगतेय. गोष्टीचं नाव आहे संधीचा दगड. गोष्टीचं नाव काय आहे? संधीचा दगड. एक राजा असतो आणि तो काय करतो? आपल्या नगरात फेरफटका मारायला जातो. आपल्या नगरात फेरफटका मारत असताना तो काय करतो? सगळीकडे लक्ष देतो आणि लक्ष दिल्यानंतर त्याच्या एक लक्षात येतं की जे मध्यवर्ती ठिकाण आहे त्या रस्त्यावरती बऱ्याच लोकांची ये-जा चालू असते. मग तो काय करतो? दुसऱ्या दिवशी पुन्हा येतो. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना येण्याच्या अगोदर काय करतो? लवकर येतो आणि रस्त्याच्या मधोमध काय करतो? एक दगड मांडून ठेवतो. काय मांडून ठेवतो? दगड मांडून ठेवतो आणि एका झाडाच्या मागे लपून उभा राहतो. बघत असतो की कोण कोण काय करणार आहे. मग बरेच जण येतात जातात, लोक येतात जातात आणि काय करतात? कुणी ठेच काढतं, कुणी ठेच लागून पडतं, कुणी तो दगड ओलांडून पुढे जातं. म्हणजे कुणालाच इच्छा होत नाही अशी की तो दगड उचलून आपण काय करावा? बाजूला ठेवावा. मग तो काय करतो? राजा काय करतो? खूप दिवसभर वाट बघतो की कोण येतंय, कोण येतंय. त्याला ना समजतच नाही की हे लोक असे का वागतायत, की प्रत्येकाने एखाद्याने तरी दगड उचलून बाजूला ठेवावा, पण नाही. मग संध्याकाळ होण्याची वेळ येते आणि संध्याकाळच्या वेळेला एक गरीब बिचारा शेतकरी तो काय करत असतो? येत असतो चालत आणि त्याला तो रस्त्याच्या मधोमध काय दिसतो? दगड दिसतो. दगड दिसतो आणि तो विचार करतो, अरे ह्यामधून दिवसभर लोक गेले, कुणीच उचलला नाही दगड हा. मग कुणीतरी पडला असेल, कुणाला लागला असेल, कुणाला त्रास झाला असेल. मग तो शेतकरी काय करतो? तो दगड उचलतो आणि बाजूला टाकून देतो आणि पुन्हा रस्त्याने चालणार तर त्या दगडाखाली त्याला एक पिशवी सापडते, थैली सापडते. त्या थैलीमध्ये राजानं सोन्याच्या मोहरा ठेवलेल्या असतात आणि एक चिठ्ठी ठेवलेली असते. काय? की जो कोणी हा दगड उचलेल त्यालाही राजातर्फे काय राहणार आहे? सप्रेम भेट राहणार आहे. आणि तो गरीब बिचारा शेतकरी काय होतो? त्याला खूप आनंदी होतो. तो खूप काय होतो? आनंदी होतो आणि आनंदी झाल्यानंतर काय होतो? घरी निघून जातो. मग मला यातून काय सांगायचंय की आपलं आयुष्य पण असंच आहे आणि आपणही आपलं भाग्य काय करू शकतो? बदलू शकतो. पण त्याला गरज कशाची आहे? फक्त संधीचा दगड उचलण्याची. आणि मग आता आपल्याला जी संधी मिळालेली बघा, आपल्याला ही संधी मिळालेली आहे काय? की आपल्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण ऑनलाईन शिक्षण घेतोय, बरोबर आहे? मग या संधीचं सोनं करणं कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे. मग आता ही स्टोरी आपल्याला काय शिकवते? की आपण आलेल्या संधीचं सोनं करायला पाहिजे. मग आता तुम्हाला जे शिकवलं जाणार आहे, तुमचे जे लेक्चर्स होणार आहे, त्या लेक्चर्सला तुम्ही व्यवस्थित अटेंड करायचंय आणि व्यवस्थित अटेंड केल्यानंतर पवन ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही ऑफ कर बाळा. मग तुम्हाला ही जी संधी मिळालेली आहे या संधीचं तुम्ही काय करायला पाहिजे? सोनं करायला पाहिजे. कोण बोलतंय तिकडून? कोणाचा ऑडिओ व्हिडिओ चालू आहे? लक्षात येतंय बरं लगेच? जयेश तिवारी ऑडिओ बंद कर बाळा. हा प्रॉब्लेम व्हायला नकोय हा परत. काय होतं मग? लक्ष जातं सगळं. ओके. मग आता तुम्ही 9th ला गेलात, बरोबर आहे? तुम्ही 9th ला गेल्यानंतर तुमचा हा जो सिलेबस आहे आता 8 सारखं राहिलेलं नाहीये, बरं? 8 सारखं राहिलेलं नाहीये. तुम्हाला खूप अभ्यास करायचा आहे आणि मग तुमचा आता हा जो मराठीचा सिलेबस आहे यामध्ये तुम्हाला ग्रामर आहे. पहिलं जे ग्रामर आहे 8 ला झालेलं ते पण आहे आणि नवीन व्याकरण सुद्धा तुम्हाला या वर्षी आहे. या वर्षी तुम्हाला नवीन व्याकरण आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला अलंकार आहेत, समास आहेत, विभक्ती आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे व्याकरण आहे, हे जे आपल्याला घ्यायचं आहे ते व्याकरण आणि हे जे लेसन आहेत, हे लेसन तुम्हाला काय करायचे आहेत? चांगले अभ्यासावायचे आहेत. आणि तुम्ही जेवढं जास्त रीडिंग करणार आहात तेवढं तुम्हाला काय होणार आहे? त्याचा फायदा होणार आहे. मग आता सगळ्यांनी पहिल्या प्रथम एकच काम करायचं, जे तुम्हाला तुम्ही बुक घेतलेत की नाही मला माहिती नाही, हो की नाही? मग तुमचे जे टेक्स्ट बुक आहेत ते टेक्स्ट बुक तुम्ही काय करायचे? कृष्णा ऑडिओ बंद कर बाळा. मग तुमचे जे टेक्स्ट बुक आहेत, वर्कबुक आहेत ते चांगले रेफर करा. त्यातलं जे ग्रामर आहे, त्यातलं जे
ग्रामर आहे ते ग्रामर तुम्ही काय करायचंय वाचून ठेवायचं आहे आणि ज्या ज्या वेळेस मला वेळ मिळणार आहे त्या वेळेस मी तुम्हाला काय करणार आहे ग्रामर सेक्शन आपण घेणार आहोत. मग आता एक लक्षात घ्या आपल्याला हे जे लेसन आहे बरोबर आहे आपल्याला एकूण 16 लेसन आहे. किती लेसन आहेत 16. मग आता आपले ह्या टर्म मध्ये ह्या 2 महिने या 1 महिन्यामध्ये आपले 4 लेसन झाले पाहिजेत. मग 4 लेसन व्हायला तुम्ही तेवढं सहकार्य केलं पाहिजे. तुम्ही तो लेसन अगोदर वाचायचा आहे. तो लेसन अगोदर रीड करायचा आहे वाचायचा आहे आणि नंतर मग मी तुम्हाला तो एक्सप्लेन करणार आहे. हो की नाही. आपली जशी पद्धत आहे त्याच पद्धतीने आपण जाणार आहोत या माध्यमातून. ऑनलाईन माध्यमातून देखील आपली जी पद्धत आहे त्याच माध्यमातून जाणार आहोत. मग आता आपली आजची पहिली कविता आपण घेणार आहोत. स्टोरी सगळ्यांना समजली. आलेल्या संधीचं काय करायचंय आपल्याला सोनं करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचंय सगळ्यांनी आणि वेळ वाया घालवायचा नाही. पाठांतराकडे भरपूर लक्ष द्यायचे. आपल्याला पाठांतराकडे काय करायचं आहे भरपूर लक्ष द्यायचं आहे. सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. ओके. पहिली जी कविता आहे आपली ती आहे सर्वात मका शिवसुंदरा. काय आहे सर्वात मका शिवसुंदरा. जयेश दिल्लीवाले जयेश दिल्लीवाले आवाज कमी करा रे तुमचा. ऑडिओ बंद ठेवा बरं बाळांनो. ऑडिओ बंद ठेवा. पहिली कविता आहे आपली सर्वात्मका शिवसुंदरा. ही कविता या कवितेला काही प्रश्न उत्तर नाहीयेत तुम्हाला पण ही तुमच्यासाठी मार्गदर्शन ठरणारी काय आहे कविता आहे की आपल्याला काय करायचे आपण कसा अभ्यास केला पाहिजे आपण कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे हे या कवितेमध्ये आपल्याला काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. मग आता आपली जी ही कविता आहे ती परमेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे आपण सगळ्यांनी. आपण बघा प्रेयर घेतो हो की नाही. स्कूल सुरू झाल्यानंतर आपण प्रेयर घेत असतो. मग आता ही जी प्रेयर आहे सर्वात्मका शिवसुंदरा ही जी प्रार्थना आहे ही आपल्याला समजून घ्यायची आहे आणि त्यातून आपल्याला काय मिळणार आहे मार्ग सापडणार आहे. हो की नाही. मग सगळ्यांनी आता नीट लक्ष द्यायचंय. सर्वात्मका शिवसुंदरा ही कविता कोणाची आहे ही प्रार्थना कोणाची आहे कुसुमाग्रजांची आहे विष्णू वामन शिरवाडकरांची आहे. ते ज्ञानपीठ पारितोषिक विजेते आहेत. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते आहेत. प्रसिद्ध लेखक आहेत कवी आहेत नाटककार आहेत. जीवन लहरी विशाखा समिधा स्वगत हिमरेषा वादळवेल मारवा किनारा इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह काय आहेत प्रसिद्ध आहेत. वैजयंती राजमुकुट कौंतेय नटसम्राट वीज म्हणाली धरतीला विदूषक इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत. तुम्ही त्यांचा नटसम्राट पिक्चर बघितला असेल बघा. नटसम्राट पिक्चर हा त्यांच्या या पुस्तकावरून काय झालेला आहे बनवला गेलेला आहे. परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची संकटाशी सामना करण्याची शक्ती प्रस्तुत कवितेतून कवीने मांडलेली आहे. काय परमेश्वराला वंदन करून आपल्याला त्याच्याकडे काय मागायचं आहे की आम्हाला आपल्याला त्याच्याकडे काय मागायचं आहे आम्हाला तू अंधारातून उजेडाकडे ने आणि प्रत्येक संकटाचा सामना करण्याची काय दे आम्हाला शक्ती दे. हे आपल्याला काय करायचं आहे देवाला मागायचं आहे. हो हो बुक ना बुक शेअर कर. सर्वात्मका म्हणजे काय सर्वात्मका म्हणजे काय सर्वात तू ऑडिओ बंद कर बरं बाळा एकदा. ऑडिओ बंद कर. सगळ्या ठिकाणी व्यापलेला देव सगळ्या ठिकाणी व्यापलेला त्याला काय म्हणतात सर्वात्मका. मी आता ना बुक शेअर करते. करा मिस. आवाज नकोय मला हा. ऑडिओ बंद ठेवा. कृष्णा मोना मिसला मी बऱ्याच जणांची नावं देणार आहे आता हा. ऑडिओ सगळ्यांचे बंद ठेवा. स्क्रीनवर दिसतंय सगळ्यांना. मला चॅट मध्ये सांगायचंय तुम्ही. ओके तुम्हाला चॅटचा ऑप्शन आहे तिथे. ही आपली पोयम सर्वात्मका शिवसुंदरा. सगळ्यांना क्लिअर दिसतीये हो.
आता दिसतीये का पोयम? आता दिसतीये? कुणाला दिसतीये, कुणाला नाही दिसते, हो की नाही? दिशूला दिसतीये, जयेशला नाही दिसते. बर, ठीक आहे. आता दिसतीये पोयम सगळ्यांना? ओके. सर्वात्मका शिवसुंदरा. मग परमेश्वरास वंदन करून अंधारात उजेडाकडे नेण्याची, संकटात सामना करण्याची आपल्याला काय मिळत आहे? इथे शक्ती मिळत आहे. ओके. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना. कवितेची सुरुवात झालेली आता. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुचाने जीवना. सुमनात, डोंट राईट ऑन द स्क्रीन. राईट नाही करायचे स्क्रीन वरती. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुचाने जीवना. बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे की सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुचाने जीवना. देवाला आपण प्रार्थना केलीये की तू सगळ्यात सुंदर आहे. तू काय आहे? सगळ्यात सुंदर आहेस आणि तू सुंदर आहेस आणि आमचं अभिवादन, नमस्कार, अभिवादन म्हणजे आमचा नमस्काराचा स्वीकार कर. आणि तिमिरातून तेजाकडे, अंधारातून उजेडाकडे आमच्या जीवनाला तू काय कर? घेऊन चल. सुमनात तू, गगनात तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू, सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू, चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना. काय सांगितलंय? सुमनात तू, गगनात तू. कशात आहेस तू? तू कशात आहेस? सुमन म्हणजे काय? फूल. सुमन म्हणजे काय? फूल. सुमन म्हणजे काय? फूल. सुमनात तू, गगनात तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू. काय होतंय? तू सुमनात आहेस, गगनात आहेस, ताऱ्यांमध्ये तू फुलतोयस, आकाशात आहेस. सद्धर्मध्ये जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू. जे चांगलं कर्म करताय, जे चांगलं काम करताय त्यांच्यामध्ये तू आहे, जगामध्ये तू आहेस आणि त्या सगळ्यांमध्ये तू राहतोयस. कशा कशात राहतोय? सुमन. सुमन म्हणजे फुल. वर्ड्स राईट करून घ्यायचे, समानार्थी शब्दांना तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. सुमन म्हणजे फुल, गगन म्हणजे आकाश, तारे, तू त्यांच्यामध्ये फुलतोस, उमलतोस. आणि जे जगतामध्ये सद्धर्म म्हणजे चांगला धर्म आहे, चांगले जे कर्म करतायत त्या सगळ्यांच्या मध्ये तू राहतोयस. आणि जगामध्ये अणुरेणूपासून तर आकाशापर्यंत सगळीकडे तुझी रूप आहेत, ह्याची जाणीव काय आहे? माझ्या मनाला आहे. श्रमतोस तू शेतामध्ये, तू राबसी श्रमिकांसवे. एक मिनिट. ऑडिओ बंद ठेवायचा सगळ्यांनी. ऑडिओ बंद ठेवायचा आहे.
सुमनात तू गगनात तू ताऱ्यांसवे फुलतोस तू. म्हणजे काय सांगितलंय आपल्याला की तू सगळीकडे राहतोस आणि तुझे अस्तित्व सगळीकडे आहे आणि तू तुझे अस्तित्व सगळीकडे आहे याची जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे. सेकंड स्टांजा आहे आपला. श्रमतोस तू शेतामध्ये तू राबसी श्रमिकांसवे, जे रंजले वा गांजले पुसतोस त्यांची आसवे. स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना, सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना. तिमिरा तुनी तेजाकडे प्रभू आमच्याने जीवना. काय सांगितलेलं आहे? श्रमतोस तू शेतामध्ये, श्रमतोस तू शेतामध्ये. तू काय करतोयस? शेतकऱ्यांसोबत काय करतोयस? कष्ट करतोय शेतामध्ये. शेतकऱ्यांच्या रूपात तू कष्ट करतोस. कष्टकरी बांधवांच्या सोबत तू काय करत असतोस? राबत असतोस, काम करत असतोस. तू राबसी श्रमिकांसवे, श्रमिक म्हणजे कष्ट करणारे लोक, त्यांच्या सोबत तू काम करत असतोस. जे रंजले वा गांजले पुसतोस त्यांची आसवे. जे रंजलेले आहेत म्हणजे दुःखी आहेत, पीडित आहेत, असे जे लोक आहेत तू त्यांचे काय करतोयस? अश्रू पुसत आहेस. आणि स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना. स्वार्थाविना म्हणजे जिथे कुठलाही स्वार्थ न ठेवता लोक निस्वार्थी भावनेने काम करतायत, तिथे तू काय आहेस? तुझे पद म्हणजे पाय, पद म्हणजे पाय. आणि तुझे जिथे निस्वार्थी सेवा जिथे होतीये तिथे तुझे काय होते? चरणांची काय केली जातीये? पूजा केली जातीये. आणि न्यायार्थ जे लढती रणी. नेक्स्ट स्टॅन्झा. न्यायार्थ जे लढती रणी, न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू त्यांच्या करी, ध्यायार्थ जे तमी चालती तू दीप त्यांच्या अंतरी. ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना. काय सांगितलेलं आहे आपल्याला? ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना. न्यायार्थ जे लढती रणी. न्यायार्थ म्हणजे काय? न्यायासाठी, हक्कासाठी, सत्याची बाजू मांडण्यासाठी जे रणांगणावर, रण म्हणजे युद्धभूमी. रण म्हणजे काय? रणी म्हणजे युद्धामध्ये, रणभूमी म्हणजे युद्धभूमी, तिथे तुम्ही लढताय. न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू त्यांच्या करी, सत्याची बाजू मांडण्यासाठी आणि सत्याची बाजू मांडण्यासाठी, न्यायासाठी जे लढतायत त्यांच्या हातात तू काय आहे? तलवार रूपी तू त्यांच्या हातामध्ये आहेस. ध्येयार्थ जे तमी चालती. तम म्हणजे काय? तर अंधार. तम म्हणजे अंधार. जे आपलं ध्येय आहे ते आपल्याला मिळवायचं आहे आणि ते ध्येय घेऊन जे अंधारात दिवा घेऊन जातोयस तू, त्यांच्यासाठी अंधारातून जे चालतायत तू त्यांच्यासाठी कशाचं काम करतोयस? दिव्याचं काम करतोयस. तू दीप त्यांच्या अंतरी. ज्यांच्या मनामध्ये अंधार आहे, संकट आहेत, तू त्यांच्यासाठी कुठेतरी आशेचा किरण घेऊन काय करतो आहेस? चालत आहेस. ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना. ज्ञानार्थ म्हणजे काय? जे ज्ञान मिळवण्यासाठी मुनी लोक म्हणजे कोण? ऋषी मुनी जे लोक आहेत, प्रत्येक जण साधक आहे, मुनी आहे. म्हणजे काय? की तुम्ही साधक आहात, पण तुम्ही साधक कशाचे आहात? अभ्यासाचे आहात. तुम्ही साधक कशाचे आहात? हा. जयेशला काही अडचण आहे का? फास्ट होतंय, स्लो सांगू का? ठीक आहे. न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू त्यांच्या करी, ध्येयार्थ जे तमी चालती तू दीप त्यांच्या अंतरी. जयेश काय अडचण आहे? सगळे स्क्रीनवर ड्रॉइंग करतायत ना? मला माहिती आहे कोण कोण ड्रॉइंग करतंय. मी त्यांची नावं ना मिसला सांगणार आहे. हा, बऱ्याच जणांनी ड्रॉइंग केलंय ना, त्यांची नावं दिसताय तिथे. मी मिसला त्यांचा ना फोटो काढून घेतलाय मिसला दाखवायला. मग उद्या तुम्ही ग्रुप मधून डिलीट व्हाल बरं का? हे ना खूप नम्रतेचं सांगणं आहे, कारण आपल्याकडे वेळ फार कमी राहिलाय. फक्त 5 मिनिटं राहिलीत आपल्याकडे.
ओके, तेव्हा सगळ्यांनी नीट लक्ष द्या आणि झालेला सिलेबस पुन्हा रिपीट होणार नाही राजांनो. तेव्हा व्यवस्थित ऑडिओ बंद करा सगळ्यांनी, ऑडिओ बंद करा बरं एकदा सगळ्यांनी. ऑडिओ बंद करा सगळ्यांनी. मग आता आपल्याला काय सांगायचं आहे की पुढचं कडवं जे आहे, न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू त्यांच्या करी, ध्येयार्थ जे तमी चालती तू दीप त्यांच्या अंतरी, ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना. तू काय करतोयस देवा? देवा तू सगळ्यांना मदत करतोयस, जे न्यायासाठी हक्कासाठी स्वतःची सत्याची बाजू मांडण्यासाठी लढतायत. तू त्यांच्या हाती तलवाराच्या रूपात आहे, तलवारीच्या रूपात आहेस. आणि जे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही ध्येय आहे प्रत्येकाचं, ते ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाच्या अंतर्मनात तू काय आहे, दिव्याचं दीपाचं काम करतोयस, दीप प्रज्वलनाचं काम करतोयस. ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना. ज्ञान प्राप्तीसाठी जे योगी तप करतात, तुम्ही सुद्धा योगी आहात, तुम्ही सुद्धा साधक आहात. काय की तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचंय. आता तुम्हाला आता काय करायचं आहे, ज्ञान प्राप्त करायचं आहे. तुम्हाला मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तुम्ही मला नंतर तुमचे जे काही प्रश्न आहेत ना, ते पर्सनल नंबर वरती व्हॉट्सअप करू शकता. हा, आता डिस्टर्ब का होतंय माहितीये का? तुम्ही क्वेश्चन विचारताय, हे काय विचारले, वर्कबुक आहे का? हो, आपल्याला मराठीला वर्कबुक आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला व्हॉट्सअप वरती देते. आता फक्त मला हे शिकवण्याचं काम करू द्या. ओके, नंतर काय होणार आहे, नंतर तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं जाणार आहे. पहिलीच कविता आहे ना आपली, मग ती पण छान व्हायला नको का? ती पण छान व्हायला नको का? हो, सगळ्यांना माहितीये ना छान व्हायला पाहिजे. मग सगळ्यांनी आता ना शहाण्या मुलांसारखं ऐकायचंय. फक्त आपल्याकडे ना 6च मिनिटं बाकी राहिलेत. किती मिनिटं बाकी राहिले? 6 मिनिटं. आणि 6 मिनिटांमध्ये आपल्याला कवितेचा शेवट करायचा आहे, कवितेचा भावार्थ समजून घ्यायचा आहे. उद्या जर त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले तर तुम्हाला समजले पाहिजेत, हो की नाही? मग आता न्यायार्थ आपल्याला जे ज्ञानार्थ जे तप्ती मुनी, म्हणजे तुम्ही पण साधक आहात. तुम्ही पण अभ्यासासाठी काय करता, तुम्ही काय करताय, अभ्यासासाठी प्रयत्न करताय आता, हो की नाही? कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपण काय करतोय, अभ्यासाकडे वळण्याचा प्रयत्न करतोय. मग आपण अभ्यासाकडे वळण्याचा प्रयत्न करतोय, मग आपल्याला ते प्रयत्न साध्य होत आहेत का? बरोबर आहे की नाही? मग ते साध्य प्रयत्न करण्यासाठी कोण मदत करतोय? आपल्याला कुठून तरी विचार सुचतोय. आणि मग हे जे विचार आहेत, ते चांगले विचार आपल्या मनामध्ये पेरणारा कोण आहे? तर देव आहे. कोण आहे? देव आहे. मग करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले. करुणा करा, करुणा कर म्हणजे कोण? भगवंता, परमेश्वरा, ईश्वरा. तू कोण आहेस? करुणा कर आहेस. करुणा म्हणजे दया. तू दया करणारा आहेस. आणि तुझी दया जर आमच्या पाठीशी असेल, तुझा आशीर्वाद जर आमच्या पाठीशी असेल, तर आम्हाला कोणती भीती? भय म्हणजे भीती. भय म्हणजे भीती. मार्गावरी पुढती सदा पाहीन मी तव पाऊले. जो तो तू मला मार्ग सुचवणार आहेस. देवाला आपण विनंती करतोय, पवन समजून घेण्याचा प्रयत्न कर बाळा. मार्गावरती आपला जो मार्ग आहे, आपण जो मार्ग क्रमवलेला आहे, आता आपण ऑनलाईन शिकतोय, हो की नाही? यामध्ये थोड्याशा चुका तुमच्याही होणार आहेत, आमच्याही होणार आहेत. पण या चुकांमधून आपल्याला काय करायचं आहे? शिकायचं आहे. काय करायचं आहे? या चुकांमधून आपल्याला काय करायचंय? शिकायचं आहे. मग हा जो आपण मार्ग क्रमलेला आहे, देवा आम्ही तुझी दया मिळवतोय आणि तू जी आमच्यावर दयाची पाखरण करतोय, आमच्यावरती जी दया ओसंडून देतोय आम्हाला तू, तर ती दया, त्या दयेच्या मार्गाने जाताना आम्ही तुझे नेहमी काय बघणार आहोत? पावले बघणार आहोत, चरण बघणार आहोत, पाय बघणार आहोत. सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीती विना. नित जागवी भीती विना. सृजनत्व म्हणजे काय? नवनिर्मिती करण्याची क्षमता. नवनिर्मिती करण्याची क्षमता. आणि ही क्षमता आहे, ही आपण काय करतोय की देवा, ही नवनिर्मितीची जी क्षमता आहे, ही आम्ही भीतीशिवाय निर्माण करू शकतो. आम्ही कुठल्याही भीतीशिवाय काय करू शकतो? नवनिर्मिती क्षमता काय करू शकतो? निर्माण करू
शकतो. त्याला आणि सापडत बघ दीदी आली का बस तू ऐकणे चालू करी तू बी नवीच आहे ना आर्यन ऐक ना लासुरे, आपण दोघं. आर्यन लासुरे, आर्यन लासुरे. आता ज्यांनी ज्यांनी स्क्रीनवरती लिहिलंय ती मुलं आणि ज्यांचे ज्यांचे ऑडिओ व्हिडिओ चालू होते ती मुलं. काय होतं माहितीये का, ऑनलाईन शिकायचं म्हटल्यानंतर ना थोडेसे पेशन्स हवेत ना रे. सगळंच तुम्हाला लगेच एक्सप्लेन कसं करता येणार आहे, बरोबर आहे की नाही. आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे आणि मग तुम्ही जर व्यवस्थित नाही ऐकलं तर काय होणार आहे, सगळाच गोंधळ होणार आहे ना. आणि तुम्ही पर्सनल चॅट करू नका ना. तुमची पर्सनल चॅटिंग जी आहे ना ती तुम्ही लेक्चर संपल्यानंतर करा, हो की नाही. प्रतीक हसबे, बरोबर आहे की नाही. मला माहितीये तुम्हाला सगळ्यांना गप्पा लागतात, पण मग काय होतं की थोडासा गोंधळ होतो आणि मग सगळं लक्ष काय होतं, विचलित होऊन जातं. नवीन टेक्नॉलॉजी आहे, सगळ्यांना समजून घ्यायला वेळ लागणार आहे. ठीक आहे. आता मी कविता पुन्हा सुरू करते. लास्टचे 9 मिनिट राहिलेत फक्त आपल्याकडे. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना, तिमिरा तुम्ही तेजाकडे प्रभू आमच्याने जीवना, सुमनात तू गगनात तू ताऱ्यांमध्ये फुलतोस तू, सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू, चोहीकडे रूपे तुझी जाणीव तुझी ही माझ्या मना. बघा, सर्वात्मका शिवसुंदरा, हे विचाराचरात वास करणाऱ्या परमेश्वरा तू पवित्र व सुंदर आहेस. आम्ही तुला वंदन करतो, नमस्कार करतो. त्याचा तू काय कर, स्वीकार कर आणि अंधारातून प्रकाशाकडे आमच्या जीवनाला घेऊन चल. अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मार्ग आम्हाला तू दाखव. पहिलं स्टांजा झाला हा. तुझी सगळीकडे रूप आहे, तू सगळीकडे अस्तित्व तुझं आहे, ह्याची आम्हाला काय आहे, जाणीव आहे. श्रमतोस तू शेतामध्ये तू राबसी श्रमिकांसवे, जे रंजले वा गांजले पुसतोस त्यांची आसवे, स्वार्था विना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना. फुला फुलात तू आहेस, आकाशात तू आहेस आणि जे जगामध्ये चांगली शिकवण देणारे जे लोक आहेत, चांगली शिकवण देणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये तू राहतोस. वसतो म्हणजे राहतो. जी आपली जीवन प्रणाली आहे, म्हणजे जो चांगला धर्म आहे आपला, तो धर्म आपल्याला काय शिकवतो, सगळ्यांशी चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगलं राहणं, या गोष्टी शिकवतो. आणि मग इट्स ओके प्रतीक इट्स ओके. आणि मग यातून आपल्याला धर्म काय शिकवतो, चांगलं राहणं, चांगलं वागणं. आणि देव काय सांगतो, आपण काय, कवी काय सांगतात आपल्याला, देवा तुझे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, जे लोक दुःखी आहेत, कष्टी आहेत, तू त्यांचे काय करतोस, अश्रू पुसतोस. आणि स्वार्थाविना, निस्वार्थी भावनेनं जिथे तुझी सेवा चालते, जिथे सज्जन माणसे आहेत, तिथे तुझे पवित्र पावले काय झालेली आहेत, उमटलेली आहेत. आणि तिथे तुझे पायांची काय होते, सेवा केली जाते, चरणांची सेवा केली जाते. न्यायार्थ जे लढती रणी, तलवार तू त्यांच्या करी, ध्येयार्थ जे तमी चालती, तू दीप त्यांच्या अंतरी. न्यायार्थ जे तपती मुनी, होतोस त्यांची साधना. तू काय होतोस, साधना होतोस. न्यायासाठी रणांगणामध्ये जे लढतायत, सत्याची बाजू घेऊन जे लढतायत, तू त्यांची तलवार होतोस. आपलं ध्येय जे आहे ते ध्येय आपण आपल्या मनाशी बाळगून अंधारातून चालतोय, त्या अंधारातून तू त्यांच्या मनाला पेटता प्रकाशमय दिवा होतोयस. मग देवा तू हे सगळं जे करतोयस ते आमच्यासाठी करतोयस, म्हणून तू आम्ही तुला अभिवादन करतो आणि तू आमच्या अभिवादनाचा काय कर, स्वीकार कर. जे तपमुनी आहे, जे ज्ञानप्राप्तीसाठी जे साधना करतायत, त्यांच्यासाठी तू काय करतोयस, त्यांची साधना तू सफल करतोयस. आणि म्हणून आम्ही सगळे तुला काय करतोय, अभिवादन करत आहोत. करुणा करा करुणा तुझी, असता मला भय कोठले, मार्गावरी पुढती सदा पाहीन मी तव पावले, सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीती विना. आमच्या मनामध्ये जी भीती आहे, आमच्या मनामध्ये जी भीती आहे, त्या भीतीशिवाय आम्हाला भीती घालवून, आमच्या मनातली भीती घालवून तू काय कर की
आमच्यामध्ये नवनिर्मिती करण्याची काय कर आम्हाला आस दे. आमच्या मनामध्ये नेहमी आमच्या हृदयात काय कर, नेहमी इच्छा जाग्या ठेव. कशाच्या? की आम्ही काहीतरी नवीन निर्मिती करणार आहोत, काहीतरी नवीन शिकणार आहोत. या गोष्टींचं काय कर तू आमच्या मनामध्ये एक पेटता दिवा चालू ठेव. आमच्या मनामध्ये इच्छा निर्माण कर, आस निर्माण कर की आम्ही हे जे काही सुरू केलेलं आहे ते आम्ही शेवटपर्यंत काय करणार आहोत. आमच्या जोपर्यंत आपल्याला वेळ मिळणार आहे तोपर्यंत आम्ही ते काय करणार आहोत, सुरू ठेवणार आहोत. आणि मग आम्ही काय करणार आहोत, आमचा अभ्यास काय करणार आहोत, सुरू ठेवणार आहोत. बघा, आपल्याला जो वेळ मिळाला होता तो वेळ फक्त 3 मिनिटे राहिलेला आहे. 3 मिनिटे 15 सेकंद राहिलेला आहे. मग आता आजचं लेक्चर झालं समजा. कविता बऱ्याच जणांना समजलेली आहे. समीर, निखिल, पियुष, कार्तिक, वेदिका, वर्चस्वी, वैष्णवी, तेजस्विनी, ओके, दिशू, सगळ्यांना समजली. ठीक आहे. आता ही कविता जी आहे, हो ना, ही समजली आहे सगळ्यांना. याचा मागचा उद्देश काय? फक्त आपल्याला की आपल्याला अज्ञान जे आहे ते अज्ञान दूर करून आपल्याला काय करायचं आहे, ज्ञानाकडे मार्गक्रमण करायचे. मग आता ही जी टेक्नॉलॉजी आहे बघा, ही वापरण्याला मला थोडीशी अडचण येते. मग तुम्ही काय करायचंय, ज्या ज्या वेळेस आपलं लेक्चर राहणार आहे त्या त्यावेळेस ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करून ठेवायचा आहे आणि शांततेनं मी सांगते ते ऐकायचे. आणि तुम्हाला जे प्रश्न पडतील ना ते नंतर तुम्ही मला काय करायचं आहे, करुणा करा. म्हणजे तू काय आहेस, दया करणारा आहेस. पवन, दया करणारा म्हणजेच करुणा करणारा परमेश्वर आहे आपल्यावरती. हा, आणि मग तुम्ही काय करायचे, ऑडिओ व्हिडिओ बंद राहतील आणि मग तुम्हाला जे काही येणाऱ्या अडचणी आहेत त्या तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअप नंबर वरती विचारू शकता. ऑडिओ कुणाचा चालू होता आता? ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. तेव्हा कुणीही मध्ये मध्ये डिस्टर्ब करायचं नाही. जयेश तिवारी, पुन्हा एकदा सांगतेय तुला, ऑडिओ तू नेहमी बंद ठेवत जा. हा, बोलायचं नाही. आपल्याला खाली चॅटचा ऑप्शन आहे की नाही, तिथून तुम्ही काय करायचंय, टाईप करून मला सांगायचं आहे. आता ह्या कवितेला होमवर्क नाहीये. ही कविता तुम्ही फक्त पाठ करायची. काय करायची? तुम्हाला मी व्हॉट्सअपला फोटो पाठवते, ती कविता तुम्ही पाठ करून ठेवायची आहे. ओके, तुम्ही काय करायचंय, कविता पाठ करायची आहे. आणि आपली दुसरी कविता राहणार आहे संतवाणी. ज्यावेळेस आपलं लेक्चर लागेल त्यावेळेस संतवाणी राहणार आहे. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर काय राहणार आहे, अवेलेबल राहणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आणि व्याकरण जे आहे, तुम्ही लेसन खाली व्याकरण तुम्हाला दिलेलं आहे. एकदा काय करायचंय, ते व्याकरण रीडिंग करून ठेवा. आणि ज्या ज्या वेळेस मला वेळ मिळेल त्या त्यावेळेस, आणि ज्या ज्या वेळेस लेक्चर असेल आपलं त्या त्यावेळेला आपण ते ग्रामर काय करू, पहिलं ग्रामर घेणार आहोत आपण. आज मी पहिली कविता घेतली कारण आपलं पहिलं लेक्चर होतं. आणि हो, पीडीएफ मध्ये तुम्हाला बुक पाठवते मी. हा, सगळ्यांना पीडीएफ मध्ये बुक पाठवते. आणि मग आजचं लेक्चर जे झालं ते एक अंडरस्टँडिंग साठी होतं, समजण्यासाठी होतं, हो की नाही. मग आता ही जी कविता होती ही कविता झालेली आहे आपली. आणि पुढचं जे लेक्चर राहणार आहे त्यामध्ये मी ग्रामर घेणार आहे. तुम्ही ग्रामर सेक्शन वाचून ठेवायचे सगळ्यांनी. लक्षात राहील सगळ्यांच्या? ओके. आणि कुणीही घराबाहेर पडू नका, घरातच राहा. स्वतःची काळजी घ्या, स्वतः बरोबर इतरांचीही काळजी घ्या.